आओ, ऐका ना. मला भाऊबीजेला माझ्या भावाकडे जायचंय. हे बघ, एक तर तुझी पहिली दिवाळी आहे आणि तुला तर माहिती आहे घरातले सगळे निर्णय माझी आई घेते. त्यामुळे तुला आईला विचारावं लागेल. ठीक आहे. सासूबाई, भाऊबीज आलीये, माझ्या भावाकडे जाऊ का मी? काय? आणि इथली कामं कोण बघेन? माहेर बिहेर काय नाही, इथं कामं करायची पाहुणे येतात रोज. मी बघू का त्यांचं? माझं वय झालंय. दिवसांदिवस दुःखच चाललंय माझं. नुसतं तुझ्या नवऱ्याचं कोण बघन? मी बघू का एवढे सगळे कामं? चालली माहेरी जायचंय. सासूबाई, माझा एकुलता एक भाऊ आहे. जाऊ देत ना मला. नाही म्हणलं ना तुला एकदा, परत विचारू नको. सारखं सारखं विचारलेलं मला आवडत नाही. कामं कर गपचूप. जा, किचन मध्ये काम पडलंय. अगं बघितलंस का कोण आलंय? अरे दादा, तू अचानक कसं काय आलास? अरे तायडी, अचानक कसं? तू तुझ्या सासूला विचार. चला मेवणे, तुम्हाला चहा पाणी देतो. सासूबाई, मी तुम्हाला खरंच खूप वेगळं समजत होते, पण आज माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल खूप रिस्पेक्ट वाढली. अगं, तू तुझी भाऊबीज माहेरी जाऊन सेलिब्रेट नाही करू शकत म्हणून काय झालं? इथं तर करू शकतेस ना. आपण एकच आहेत ना. म्हणजे तुझा भाऊ काय वेगळा आहे का? तो पण आपल्या फॅमिलीचा मेंबरच आहे ना. म्हणून मग मी सकाळी प्लॅन करून ठरवलं की सुनबाईला सरप्राईज देऊया. आता तुझा नवरा काय आणि तुझा भाऊ काय, दोघं माझ्या मुलासमानच आहेत. बरोबर ना? तुला कसं वाटलं? खरंच सासूबाई, तुमच्यासारखी आई मला भेटली, मी खरंच खूप भाग्यवान आहे.